उपस्थिती दिली, आम्हाला वेळ दिला आणि आपण या ठिकाणी आलात। आमचे सर्व एज्युटेकची टीम, बरेच लोक इथून बाहेर काही, मला वाटतं जाफराबाद भोकरदनवरून पण काही माणसं इकडं फुलंब्रीकडनं आली काही। तर मी सगळ्या टीमच्या वतीनं साहेबांचा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही या विनंतीला मान देऊन वेळ दिला। साहेब म्हणजे काही लहान असती नाही, आपल्या समोर त्यांचं बसणं उठणं असं साधारणपणे सगळं आहे, परंतु ते ह्या महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्राच्या बाहेरच्या कितीतरी लोकांचं ते अन्नदाते म्हणलं तरी चालेल। कारण काही नुकसान होणार असेल तर त्याच्या अगोदरच त्यांचा निरोप येऊन जातो की असं असं होणार आहे, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, तुम्ही सावध व्हा। जास्त पाऊस पडणार असेल लगेच निरोप येऊन जातो, कोणाचं काही सोमणी असेल, काय सोयाबीन वगैरे असतील, मका असतील, काय काय असतील, तुम्ही म्हणजे इतकं कोण करतं निस्वार्थ भावनेने। प्रत्येक शेतकरी काही त्यांना काही नेऊन देतो म्हणजे, पण ते प्रत्येक शेतकऱ्याला वाचवत आहे की नाही, पाऊस येणार आहे, नाही येणार आहे, किती येणार आहे, कुठं येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात येणार आहे, इतकं निस्वार्थ भावनेने काम तुम्ही आम्ही कोणी करू शकता का भविष्यामध्ये? नाही करू शकत। असे क्वचितच काही माणसं असतात आणि जे हे काम करतात। मानले तेवढे ऋण कमी आहे, महाराष्ट्रानेच काय आणि आपण काय, म्हणजे काही पण केलं तर ते कमीच आहे। तर असो, ज्याच्या नशिबात, ज्याचं भाग्य चांगलं ज्याच्या नशिबात असतं ते माणसं हे काम करतात आणि तसं नशिबवान आपल्या महाराष्ट्राला पुत्र म्हणून लाभलेत असे डगसाहेब। मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार तर केलाच, परंतु पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण साहेबांचा